Hello, hi, good morning everyone. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना? राईट. आज जरासं आपला रेग्युलर जो PC आहे तो काम करत नाहीये, त्यामुळे मी दुसरीकडे लेक्चर घेतोय. सो ठीक आहे. आवाज येतोय का सर्वांना? चला सांगा लवकर. चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जर बोलायचं असेल इथे उत्तर देणार असाल तर लेक्चर करा, नाहीतर बाहेर पडा बरं पटकन. नॉट इंटरेस्टेड एवढं बोर जर करणार असाल तर गप बाहेर जा. राईट. ठीक आहे. चलो, इन लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस्ड अबाउट द रेडिएशन. जेव्हा हीट ट्रान्समिशन मध्ये आपण बघितलेलं आहे त्यावेळेस यामध्ये आपण पाहिलेलं आहे की रेडिएशन कसं होतंय. त्या रेडिएशन मध्ये मीडियमची गरज नसते. रेडिएशन द्वारे जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होते तेव्हा मीडियमची गरज नसते. राईट. मग त्यामध्ये राईट. तर स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. तर बघा यामध्ये आता आवाज येतोय का बघा बरं? आता आवाज येतोय का बघा? कन्फर्म करा एकदा मला. येतोय आता आवाज? यस. राईट. ओके. तर यामध्ये बघा की हे जे रॅडियंट एनर्जी आहे ही ॲब्झॉर्ड, रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेडच्या रूपामध्ये डिवाइड होईल. त्याच्यानंतर जर या इक्वेशनला आपण क्यू ने डिवाइड केलं तर हे QA बाय क्यू, त्याला म्हणणार आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन. QR बाय क्यू त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आणि QT बाय टी त्याला काय म्हणणार आपण? सांगा लवकर. चला बोला लवकर. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. QT बाय टी इज अ कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. सो याला जर मी QA बाय क्यू ला A लिहिलं, QR बाय क्यू ला R लिहिलं आणि QT बाय क्यू ला T लिहिलं, सो A plus R plus T is equal to 1. That is a coefficient of absorption, coefficient of reflection, coefficient of transmission. सम यांची इक्वल टू 1 येईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो हे लेस दॅन 1 असले पाहिजेत. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू ही कशी असली पाहिजे? लेस दॅन 1. हे लॉजिकली पटते का बघा बरं. जर 5 हीट पडत असेल, 5 कॅलरी समजा एका ऑब्जेक्टवर हीट पडेल, तर ते 10 कॅलरी रिफ्लेक्ट करू शकतं का? 10 कॅलरी रिफ्लेक्ट करू शकतं का? 5 कॅलरी त्याला हीट भेटली, तर ते 10 कुठून करणार? त्या 5 मधलीच 2 काहीतरी रिफ्लेक्ट करेल, 1 काहीतरी ऑब्झर्व करेल आणि राहिलेले 2 काहीतरी ट्रान्समिट करेल. असंच करेल ना? का 5 घेऊन 10 करेल? राईट. तर हे सर्व सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हे लिहून घेतलं तर काल मी ग्रुपवरती पाठवलेले आहेत या नोट्स. राईट. बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अथर्मनस बॉडी कशाला म्हणतात? अथर्मनस बॉडी कशाला म्हणतात? ज्यांचा ट्रान्समिशन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 आहे.
कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 आहे म्हणजेच याची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजेच ट्रान्समिटेड हीट जी आहे ती 0 आहे. ट्रान्समिटेड these thermal substances do not transit any incident heat, राईट. जे कोणते इन्सिडेंट केले गेलेली आहे एखाद्या ऑब्जेक्टवर हीट, एकतर ते काय करतील, ऍब्झॉर्ब करतील किंवा रिफ्लेक्ट करतील, ट्रान्समिट करत नाहीत, त्याला अथर्मनल सबस्टन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, वूड, आयरॉन, लॅम्प ब्लॅक अँड कॉपर. एक्झाम्पल सुद्धा लक्षात ठेवायचे आपल्याला, राईट. आणि डायथर्मनस बॉडी कशाला म्हणायचंय, डायथर्मनस बॉडी कशाला ऑटोमॅटिकली का म्यूट होते. आता येतो का आवाज? ऑटोमॅटिकली काहीतरी म्यूट होते. चॅप्टर नेम कोण विचारतंय? अतुल, आता जागा झाला का रे बाबा? आवाज येतोय का नाही सांगा आता मला, आवाज येतोय का? मध्येच ते म्यूट होते ऑटोमॅटिकली. आवाज येतोय का आता? आता येत नाही आवाज, मला वाटतं आता येतोय आवाज. हा येतोय, ऋतुजा चेक कर एकदा, आवाज येतोय आता, राईट. यस. लॅग नेटवर्कमुळे होऊ शकतंय, एखाद्या वेळेस नेटवर्कमुळे लॅग वगैरे होऊ शकतंय. ठीक आहे, ओके चलो. ते नेटवर्क मग तुमच्याकडून जर नेटवर्क वीक असेल किंवा माझ्याकडून बी असलं तरी तसं होतं. ते तुमचं जरी इंटरनेट समजा गेलं किंवा माझं इंटरनेट कमी झालं तर त्यावेळेस लॅग होतो. ठीक आहे. तर बघा आता यामध्ये आपण काय डिस्कस करत होतो की थर्मोनस बॉडी कशाला म्हणायचंय आणि डायथर्मोनस कशाला म्हणायचंय. थर्मोनस सबस्टन्सेस विच आर डू नॉट ट्रान्झिट एनी इन्सिडंट हीट. हीट जे ट्रान्समिट करत नाहीत, फक्त ऍब्झॉर्ब करतात आणि रिफ्लेक्ट करतात, यांना अथर्मोनस म्हणायचंय. आणि डायथर्मोनस म्हणजे ते ट्रान्समिशन गुड करतात. ते काय करतात, ट्रान्समिशन गुड करतात. ठीक आहे, त्यांना डायथर्मोनस म्हणतात. आता त्याच्यानंतर बघा अजून एक आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे, तर आता व्यवस्थित लक्ष द्या जरा, याची स्टडी आहे आपल्याला. ही जी ब्लॅक बॉडी आहे त्याची स्टडी आहे आपल्याला की परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं. विच अब्झॉर्ब्स ऑल द रॅडियंट एनर्जी ऑन इन्सिडंट ऑब्जेक्ट. बघा एखाद्या ऑब्जेक्ट वरती एक एनर्जी इन्सिडेंट केलेली आहे, ती सर्व एनर्जी ऍब्झॉर्ब जेव्हा केली जाते तेव्हा त्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणतात, राईट. म्हणजे त्याचा कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किती असायला पाहिजे सांगा बरं. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किती असायला पाहिजे. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कारण सर्व जी हीट आहे ती ऍब्झॉर्ब केली. सो क्यू ए बाय क्यू जर काढला आपण तर ही सर्व हीट ऍब्झॉर्ब केलेली पण टोटल क्यूच आहे. क्यू बाय क्यू दॅट इज इक्वल टू 1 असायला पाहिजे. अयोध्या बघ बरं एकदा ऍब्झॉर्प्शन कोइफिशियंट ऑफ
तर बघा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्ब्ड एनर्जी पूर्ण आहे, त्याच्यामुळे कोएफिशियंट ऑफ अब्झॉर्प्शन शुड बी 1 फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशनचा कोएफिशियंट 0 असायला पाहिजे. बट इन प्रॅक्टिकल परफेक्टली बॉडी पॉसिबल नाहीये. नो परफेक्टली ब्लॅक बॉडी टिल नाव. 98% जो आहे ती ऍब्झॉर्ब केली जाते एनर्जी, त्यालाच आपण ब्लॅक बॉडी कन्सिडर करतो. आणि ते जे आहे मटेरियल ते लॅम्प ब्लॅक आहे, लॅम्प ब्लॅक काजळ, राईट. तर याच्यामध्ये आता रिसेंट मध्ये एक फोटो आला होता बघा, याच्यामध्ये ब्लॅक होलचा. मध्येच ब्लॅक होल ही कन्सेप्ट बऱ्याच जणांना माहिती असेल. ब्लॅक होल म्हणजे काय करतं ते, असं एवढी ग्रॅव्हिटी असते त्याची की ते सर्व वस्तू ऍब्झॉर्ब किंवा अट्रॅक्ट करून जातं त्याच्याकडे. इवन लाईट सुद्धा आपण टाकली ती सुद्धा ऍब्झॉर्ब होते. सो दिस इज रिलेटेड टू दॅट ब्लॅक बॉडी. सो दिस इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपण तिथे गॅलेक्सीमध्ये ब्लॅक होल्स आहेत असं थेरी मांडलेली आहे बघा स्टीफन हॉकिन्सची, राईट. आणि त्याचा एक इमेज सुद्धा आता रिसेंट म्हणजे बरेच वर्ष, 1 वर्ष होत आला असेल त्याला, राईट. ठीक आहे. तर ते काय करते, ब्लॅक होल्स म्हणजे काय आहे ते जे पूर्ण त्याच्यामध्ये जरी लाईट जरी टाकली आपण तरी ती ऍब्झॉर्ब करते. म्हणजे ते दिसतच नाही त्याच्यामध्ये वस्तू कोणती अट्रॅक्ट होऊन तेच मध्ये हे करते. म्हणजे त्यांची कन्सेप्ट कशी आहे ऍक्च्युली, खूप डेन्स बॉडी आहे, खूप ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन खूप जास्त आहे आणि ते सर्व गोष्टी अट्रॅक्ट करून त्याच्याकडे घेतं. इवन लाईट सुद्धा त्याच्याकडून रिफ्लेक्ट किंवा इमिट होत नाही, राईट. सो दीज आर ब्लॅक बॉडीज. ब्लॅक बॉडी मग काय आहे, त्याचा कोएफिशियंट 1 असायला पाहिजे. आर आणि टी शुड बी 0. नो परफेक्टली ब्लॅक बॉडी टिल नाव. 98% विल बी वर्क ॲज अ ब्लॅक बॉडी फॉर लॅम्प ब्लॅक. सो हे फेरीज हा सायंटिस्ट आहे. या फेरीजने एक ब्लॅक बॉडी डिझाईन केलेली आहे. त्याचं डिझाईन पाहायचं आपल्याला. काय आहे बघा ब्लॅक बॉडीचं डिझाईन. त्यानं काय डोकं लावलेलं आहे, काहीच नाही. काय केलेलं आहे त्याने, एक अशा शेपचा जो आहे ते मेटल घेतलं त्याने, अशा शेपचं मेटल घेतलेलं आहे, राईट. जस्ट एकदम बारीक जागा सोडलेली आहे, एकदम एकदम स्मॉल होल इथे आहे, राईट. त्याला अपर्चर म्हणतात. बघा ब्लॅक बॉडी म्हणजे काय आहे, ब्लॅक बॉडी म्हणजे त्याच्यावर टाकलेली एनर्जी सर्व ऍब्झॉर्ब झाली पाहिजे. त्याच्यावर टाकलेली एनर्जी सर्व, किंवा हीट म्हणूया किंवा लाईट म्हणूया आपण, डायरेक्ट रेडिएशन आहे ना, तर हीट कशाने होणार आहे, लाईटनेच पास होणार आहे. सो ती जी लाईट आहे ती पूर्णपणे ऍब्झॉर्ब झाली पाहिजे. मग इथे काय केलं जातं बघा, व्हेरी स्मॉल होल इथे ओपन ठेवलं जातं आणि पूर्ण हे मेटलच्या बॉडीने क्लोज केलं जातं. परत कसं क्लोज केलं जातं बघा, डबल वॉल्ड मेटल आहे, डबल वॉल्ड मेटल आहे आणि याच्या मधली जी स्पेस आहे ती इव्हॅक्युएटेड आहे, त्याच्यामध्ये कोणतंही मटेरियल नाही. लक्षात घ्या आता. कारण बघा आता, मग जेव्हा याच्यावरती लाईट इन्सिडेंट केली जाते, अशी स्ट्रेट लाईट इथे जेव्हा आली तेव्हा इथे असं एक कोनिकल प्रोजेक्शन असतं, याला म्हणतात कोनिकल प्रोजेक्शन. याच्यावरती काय होते, याच्या एज वरती लाईट पडून इकडे डायव्हर्ट होते, इकडे रिफ्लेक्ट होते, राईट. ही एज असल्यामुळे लाईट इकडे येते. मग याच्या आतल्या साईडने आपली कोटिंग केलेली असते, कशाची, लॅम्प ब्लॅकची कोटिंग केलेली असते. आतल्या साईडने जी आहे ती लॅम्प ब्लॅकची कोटिंग केलेली असते. जे लॅम्प ब्लॅक काय करतं, विच परफेक्टली ऍब्झॉर्ब द लाईट और रॅडियंट एनर्जी. सो आता इथून समजा लाईट आली तर इथून इथे गेलं, सो याच्यामध्ये बघा की लाईट इथे आली, इथून इकडे प्रोजेक्शन झालं, इथे ऑब्झर्शन. आता हे परफेक्टली तर ऑब्झर्व केलं नाही, समजा इथे 98% ऑब्झर्व झाली, म्हणजे 2% उरली. 2% इथं आली, या 2%ची परत 98% इथं ऑब्झर्व होणार आणि त्या 98 म्हणजे त्याची 2% उरणार. मग परत इथे आल्यानंतर 98% ऑब्झर्व होणार. असं करत 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 ती एनर्जी काय होते, मध्येच ऍब्झॉर्ब होते आणि बाहेर पडत नाही. आणि हे ऑल इन्सिडंट एनर्जी जी आहे ती ऍब्झॉर्ब केली जाते या बॉडीकडून. आणि हा मधला स्पेस जो आहे तो इव्हॅक्युएट करण्यात आलेला आहे
त्याच्यामुळे इकडे एनर्जी ट्रान्समिट झाली नाही पाहिजे किंवा लॉस नाही झाली पाहिजे. सो दिस इज फेरीज ब्लॅक बॉडी. लक्षात आलं का बघा बरं, कन्सेप्ट लक्षात आलेला आहे का, कशी ब्लॅक बॉडी डिझाईन केलेली आहे. याच्यावरती एररलेस मध्ये ट्रान्समिशन ऑफ हीट, बघा एररलेस जर बुक वापरत असाल तर ट्रान्समिशन ऑफ हीट मध्ये लास्टचा पार्ट रॅडिएशन आहे. हा चॅप्टर घेताना मी तिथेच सांगितलं होतं, राईट. ट्रान्समिशन ऑफ हीट ड्यू टू कोणतं आहे आपल्याला माहिती आहे. एक आहे कंडक्शन, नंतर आहे कन्व्हेक्शन, आणि थर्ड वन इज रॅडिएशन. सो आपण रॅडिएशन स्टडी करत आहोत. तुमच्या 12च्या बोर्डच्या बुकमध्ये केटीजी चॅप्टर मध्येच हा कन्सेप्ट देण्यात आलेला आहे. क्लिअर झाला का डाऊट. एररलेस मध्ये या नावाखाली तुम्हाला याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला भेटतील, किंवा दुसरं कोणतेही असेल तर सहसा हे जे हीट सेक्शनच्या नावाखाली हीटचे जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्येच हा पार्ट देण्यात आलेला असतो, राईट. क्लियर है. ओके ठीक है. अरे बाळा झालं ना, ट्रान्समिशन ऑफ हीट 11च्या सिलेबस मध्ये आहे. ट्रान्समिशन ऑफ हीट आता जागा यायल्यात का तुम्हाला. ठीक आहे. 11चे लेक्चर जे होत होते आपले त्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ हीट चॅप्टर झालेला आहे, त्याच्यामध्ये कंडक्शन आणि कन्व्हेक्शन झालेला आहे. आणि तेव्हाच तिथं मी सांगितलं होतं की रॅडिएशन वाला पार्ट तुम्हाला केटीजी मध्ये होईल म्हणून. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा बरं सर्वांना. चला पटकन एकदा सांगा, पटकन सांगायचं. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का, राईट. तर त्याच्यानंतर बघा, दरवाजा लावून घे रे धनंजय. हा तर पहा, लक्ष द्या की आता याच्यामध्ये ब्लॅक बॉडीचं जे इमिशन आहे किंवा रेडिएशन आहे ते इन टर्म्स ऑफ लॅम्डा प्लॉट केलं गेलेलं आहे. म्हणजे एनर्जी जेव्हा रॅडिएट होते, बघा एनर्जी जेव्हा रॅडिएट होते तेव्हा काय झालेलं आहे, एनर्जी जेव्हा रॅडिएट होते राईट, तेव्हा वेगवेगळ्या वेव्हलेंथने होते. एनर्जी म्हणजे स्मॉल स्मॉल पॅकेट्स आहेत, राईट. आणि ते जे पॅकेट्स आहेत ते एकदम कॉन्स्टंट याने नाही, एनर्जी वेगवेगळ्या लॅम्डाच्या रूपामध्ये रॅडिएंट होते. मग जेव्हा आपण काय केलं की एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया, बघा एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया, एखादी बॉडी आहे ती काहीतरी एनर्जी इमिट करते, ती त्या बॉडीचं समजा टेम्परेचर आहे 1000 केल्विन, राईट. तर तिनं काय केलं की या लॅम्डा 1 ला एवढी एनर्जी लिमिट केली, समजा इथं काहीतरी लॅम्डा आहे, परत इथं एवढी एनर्जी लिमिट केली, एवढी एनर्जी इमिट केली, एवढी एनर्जी इमिट केली, एवढी एनर्जी इमिट केली, एनर्जी युनिट पर एरिया म्हणतोय, राईट. तर त्याचा जेव्हा आपण ग्राफ प्लॉट केला तेव्हा त्याचा ग्राफ असा आलेला आहे. याचा अर्थ काय होतो, ग्राफ असा आला म्हणजे काय झालं बघा बरं, एनर्जी या ऍक्सिस वरती एनर्जी आहे आणि या ऍक्सिस वरती लॅम्डा आहे. तर लॅम्डा 1 असला तर एनर्जी काहीतरी असेल, 2 असला तर काहीतरी, 3 असेल तर काहीतरी, 4 असेल तर काहीतरी, समजा 1 2 3, उगा एक्झाम्पल देतोय मी, लॅम्डा लगेच 1 2 घेऊ नका. तर मला सांगा, थांबा एक ग्राफ काढू आपण एक्झॅक्ट. समजा लॅम्डाचा ग्राफ असा आलेला आहे, या ऍक्सिस वर लॅम्डा, समजा इथे लॅम्डा 1 आहे, 2 आहे,
इथं एक्झॅक्ट 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि एनर्जी इथं काहीतरी 2 जूल झाली, 3 जूल झाली, इथे काहीतरी 4 जूल झाली. तर बघा एका पर्टिक्युलर लॅम्डाला मॅक्झिमम एनर्जी होते इमिट, बरोबर आहे का? बघा बरं या ग्राफ मध्ये किती लॅम्डा असताना मॅक्झिमम एनर्जी झाली सांगा, रॅडिएट झाली? राईट. तर या 3 लॅम्डा असताना ही जी मॅक्झिमम एनर्जी इमिट झालेली आहे, ही जी 3 लॅम्डा असताना समजा, म्हणजे असं एक वेव्हलेंथ असते त्याला लॅम्डा मॅक्स म्हणतात. त्या लॅम्डाला बघा यावेळेस लॅम्डा मॅक्झिमम आहे का, यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. यामध्ये लॅम्डा मॅक्झिमम आहे का यावेळेला? यावेळेला लॅम्डा मॅक्स आहे का? लॅम्डा तर 5 पण असू शकतो, हे व्यवस्थित क्लिअर करून घ्या. लॅम्डा तर 5 पण असू शकतो, राईट. पण लॅम्डा मॅक्स म्हणजे लॅम्डाची व्हॅल्यू मॅक्झिमम नाही. ऍट दॅट व्हॅल्यू ऑफ लॅम्डा एनर्जी रॅडिएटेड पर युनिट एरिया इज मॅक्झिमम. अंडरस्टूड? ही एकदम क्लिअर पाहिजे, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं लास्ट पर्यंत. लॅम्डाची व्हॅल्यू 3च आहे, 3 असेल, 4 असेल, 2 असेल, पण त्या लॅम्डाला एनर्जी रॅडिएटेड ही कशी आहे, मॅक्झिमम आहे. आणि जर मला लॅम्डा 1 पासून लॅम्डा 2 पर्यंत किती एनर्जी लिमिट झाली काढायची असेल, म्हणजे समजा मला 2 पासून 4 पर्यंत किती एनर्जी लिमिट झाली काढायचं असेल, तर या 2 पासून 4 पर्यंतची ही एनर्जीची बेरीज करावी लागेल. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे, असं जर ग्राफ असेल तर त्याचा एरिया अंडर कर्व म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल, तेव्हा आपल्याला टोटल एनर्जी पर युनिट एरिया बिटवीन लॅम्डा 1 अँड लॅम्डा 2 भेटेल. क्लिअर आहे का कन्सेप्ट? या कन्सेप्ट पहा, त्यामुळे म्हणतोय आम्ही की 11th जे आपण हे ग्राफ वगैरे काही केलेलं असेल, या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर जरासं समजायला अवघड जातात, थोडंसं डिफिकल्ट आहे कन्सेप्ट. पण ते आता वारंवार प्रत्येक चॅप्टर मध्ये एक तरी ग्राफ पाहतोच आपण, ग्राफचे किती क्वेश्चन होतात असे, राईट. पण बऱ्याच विद्यार्थ्याला अजून ग्राफ म्हणले की पळवाटा शोधायचे असतात, ते काहीतरी घाबरून बसतात. पण तेव्हाच तिथे त्यावेळेला जर लक्ष घालून एकदा ग्राफ समजला तर हे सारखंच आहे, फक्त या एक्स ऍक्सिस वरच्या गोष्टी बदलतात आणि वाय ऍक्सिस वरच्या गोष्टी, या ऍक्सिस वरच्या आणि या ऍक्सिस वरच्या गोष्टी बदलतात फक्त. क्लिअर आहे? सो दिस इज नोन ॲज अ स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. याचा फोटो आहे का तुमच्याकडे? हे लिहून घेतलंय का? याचा फोटो आहे का तुमच्याकडे? हे लिहून घेतलंय का? यस, लिहून घ्यायचंय, नोट करून घ्यायचे आहेत, ठीक आहे. ठीक आहे. मग याच्या ज्या स्टडीज आहेत या ग्राफ बद्दल अजून काही पॉइंट मानलेले आहेत त्यांनी बाय एक्सपेरिमेंट, याच्यावरती अजून काही एक्सपेरिमेंट त्यांनी मानलेले आहेत, ठीक आहे. तर मग हे आहे का लिहिलेलं तुमच्याकडं? हे आहे का लिहिलेलं? हे नसेल तर याचा स्नॅपशॉट काढून घ्या, नसेल तर आधी स्नॅपशॉट काढून घ्यायचा याचा. झालं? ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा,
पहा, लक्ष द्या आता. तर या ग्राफ बद्दल ज्या सायंटिस्टने स्टडी केलेला आहे ल्युमर, राईट. सो त्याच्यामध्ये जे हे प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन आहेत, काय पहिलं ऑब्झर्वेशन बघा. ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस डिस्ट्रीब्युशन रिमेन्स नॉन युनिफॉर्म अँड पीक शिफ्ट्स टुवर्ड द लेफ्ट हँड साइड. परत एकदा हा पॉइंट वाचा, आपण ग्राफ बघूया. परत एकदा बघा काय झालेलं आहे बघा. टेम्परेचर इन्क्रीजेस, डिस्ट्रीब्युशन रिमेन्स नॉन युनिफॉर्म. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं जे हे डिस्ट्रीब्युशन आहे एनर्जीचं ते नॉन युनिफॉर्म होत चाललंय. असं बघा, असं एक्झॅक्ट युनिफॉर्म नाहीये. हे युनिफॉर्म लोअर टेम्परेचरला आहे आणि जसं जसं टेम्परेचर वाढत चाललं तसं हे डिस्ट्रीब्युशन काय होत चाललंय, नॉन युनिफॉर्म होत चाललंय. आणि त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट काय आहे, अँड पीक शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड. हा जो पीक आहे तो इथे होता या लॅम्बडाला, परत आता या एनर्जीचा पीक या लॅम्बडाला आहे, या एनर्जीचा पीक या लॅम्बडाला आहे. जो म्हणजे हा जो पीक आहे, पीक म्हणजे काय की मॅक्झिमम एनर्जी इमिटेड ज्या लॅम्बडाला आहे ती पीक कोणत्या साईडला शिफ्ट होत चाललंय, ते पीक कोणत्या साईडला शिफ्ट होत चाललंय. राईट, लेफ्ट हँड साइड. हा ग्राफ मग आधीच्या एक्झाम तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा कसा काढलेला आहे, जर तुम्ही जर व्यवस्थित ग्राफ स्टडी केला तर हा ग्राफ असा येतो, लक्षात घ्या. हे पीक इकडे इकडे येतात. हे टेम्परेचर जर समजा इथे 1000 असेल तर इथे 1200 केल्विन असेल, इथे 1400 केल्विन असेल. जसं जसं टेम्परेचर वाढत चाललंय तसं एकतर काय व्हायला बघा, ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस एनर्जी रॅडिएटेड पर युनिट एरिया ऑल्सो इन्क्रीजेस. एनर्जी रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. टेम्परेचर वाढल्यामुळे रॅडिएटेड एनर्जी तर वाढतच चालली, राईट. पण त्याचा जो पीक आहे तो लेफ्ट कडे शिफ्ट होत चाललाय आणि डिस्ट्रीब्युशन जे आहे ते नॉन युनिफॉर्म होत चाललंय. हे 3 पॉइंट लक्षात राहतील का? 3 पॉइंट इथे एकत्र 2 पॉइंट मध्ये दिलेले आहेत. पॉइंट लक्षात राहतील हे. परत एकदा बघा, न बघता बघा बरं. आता इथे न बघता बघा काय आहे डिस्ट्रीब्युशन, जे स्पेक्ट्रम आहे एनर्जी डिस्ट्रीब्युशनचं, त्यामध्ये पहिलं काय आहे, जर टेम्परेचर वाढवलं तर ते नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं आणि पीक जे आहे त्या लेफ्ट साईडला शिफ्ट होतो. आणि जर टेम्परेचर वाढवलं तर एनर्जी रॅडिएटेड पर युनिट टाइम विल ऑल्सो इन्क्रीजेस, राईट. अँड दिस इज ऑल्सो, म्हणजे याच ऑब्झर्वेशन होऊन लॉ आलेला आहे. हेच ऑब्झर्वेशन म्हणजे बघा, इथे आधी लॅम्बडा मॅक्स इथं होतं, टेम्परेचर वाढवल्यामुळे इथे झालं, इथे झालं. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यावर लॅम्बडा मॅक्स कमी व्हायला का वाढायला, सांगा बरं. टेम्परेचर वाढवल्यावर लॅम्बडा मॅक्स जी आहे त्याची व्हॅल्यू काय होत चालली, कमी कमी होत चालली. सो दिस इज अ वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हे रिलेशन त्याने डिराईव्ह केलेलं आहे. सो लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी. लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी, right. So this is constant which has a value 2.898 into 10 raised to minus 3 kilometer, right, Kelvin meter. लॅम्बडाचं युनिट मीटर आहे, टेम्परेचरचं केल्विन आहे. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. टेम्परेचर केल्विन मध्ये वापरायचं आहे. आणि हे कुठे वापरलं जातं रिलेशन, हे कुठे वापरलं जातं रिलेशन, यस बाळा, तुला ते सांगायची काय गरज आहे, म्हणजे असं झोपेतून उठल्यावर नका करू, राईट. 11चे ऑल चॅप्टर आपले जे फिजिक्सचे आहेत कंप्लीट आहेत, राईट. क्लासमध्ये झालेले आहेत, राईट. तर बघा
हे जरासे डाऊट असे जरा मध्येच लेक्चरच्या मध्ये नका रे विचारत जाऊ 11th बद्दल, त्या चॅप्टर बद्दल. म्हणजे हे शिकवतोय ना मी इथे, हे मध्येच कसं काय सुचतं तुम्हाला असं काही पण? नंतर विचारायचं. लेक्चर नंतर मी सहसा प्रश्न विचारत असतो, काही डाऊट आहे का, हे आहे का, किंवा परत आपलं जर इंडिव्हिज्युअल काही अडचण असेल तर नंतरच्या वेळेस विचारू शकता. असं मध्येच काहीतरी कोणतरी उद्या 10 जण असे 10 विचारायला लागल्यावर लेक्चर घ्यायचं तुमचं का तेच करत बसायचं? हे असले मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचे नाहीत. म्हणजे काय 11वीचे चॅप्टर असं हे एवढं शिकवत होतो मी फ्लो मध्ये, हे मध्येच कसं सुचतंय तुम्हाला? बरं ठीक आहे, याच्या पुढे लक्षात ठेवा आता. ओके, तर बघा हे जे रिलेशन आहे ते कशासाठी यूज केलं जातं? जर आता आपल्या गॅलेक्सीमध्ये खूप अननोन स्टार्स आहेत जे की आपल्याला माहित पण नाहीत ते किती अंतरावर आहेत, त्यांचं डिस्टन्स कसं काढणार, राईट? मग त्यांच्या टेम्परेचरच्या याच्यावरून त्यांची जी एनर्जी आहे, त्यांची एनर्जी किती रॅडिएट होते त्याच्यावरून आपण त्यांचं काय फाइंड करू शकतो? टेम्परेचर फाइंड करू शकतो. ते एनर्जी किती इमिट करतायत त्याच्यावरून आपण त्यांचं काय करू शकतो? टेम्परेचर फाइंड करू शकतो, right? So this is known as Wien's displacement law. Okay, then emissive power, या दोन छोट्या छोट्या टर्म आहेत बघा, लक्षात घ्या. इमिसिव्ह पॉवर, एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? तर त्या बॉडीने एनर्जी इमिट केली, ही एनर्जी इमिट म्हणजे रेडिएशनच्याच रूपामध्ये होते हा, जी एनर्जी इमिट केली पर युनिट एरिया पर युनिट टाइम, त्याला त्याची इमिसिव्ह पॉवर म्हणतात. बघा परत एकदा, एखादी बॉडी किती एनर्जी इमिट करते पर युनिट एरिया पर युनिट टाइम is called as emissive power of that object. या ईचं युनिट काय असणार सांगा बरं मग? इमिसिव्ह पॉवरचं युनिट काय असायला पाहिजे? पटकन आपल्याला हे युनिट वालं वगैरे तर आता एवढ्या लवकर जमलं पाहिजे, फॉर्म्युला आपल्या पुढे आहे. हा लवकर, आवाज येतोय का माझा? याचं युनिट काय झालं सांगता येत नाहीये का? शुभम, अंजली, दीपक, सांगता येत नाही युनिट? एवढं सिंपल, मग एवढा वेळ का लागतोय? एनर्जी ही हीट आहे, हीट एनर्जी जूल, त्याच्यानंतर एरिया मीटर स्क्वेअर, टाइम सेकंद, जूल मीटर, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद. And this emissive power depend upon temperature, the nature of the body and nature of the surrounding. This emissive power is depend upon temperature of body, nature of that body and nature of also surrounding. याच्यावरती ही इमिसिव्ह पॉवर डिपेंड आहे. आणि इमिसिव्ह पॉवर कोणाची जास्त असणार? Emissive power of perfectly black body is greater than other bodies. Emissive power of perfectly black bodies is greater than other body. Right? मग आता काय केलं जातं बघा, जर समजा आपल्याकडे कसे असतं की याच्यामध्ये एखादा विद्यार्थी आहे, त्याला समजा काहीतरी 75 मार्क पडले 100 पैकी. मग याच्यावरून कसं ठरवायचं की हा विद्यार्थी ला चांगले मार्क आहेत, वाईट मार्क आहेत का ॲव्हरेज मार्क आहेत? हे कसं ठरवतो आपण? कशावरून ठरवतो? फक्त मुलाला आपल्याला एवढं माहिती आहे एका स्टुडंटला 75 आउट ऑफ 100 मार्क पडले, पण हे जेव्हा केव्हा कळेल आपल्याला? बाकीचा एक स्टुडंट समजा 100 वाला आहे, मग 100% शिवाय भेटणार, आणि समजा बाकीचे फेलच झाले 35,
मग आनंदाने आधी आपण आपले मार्क सांगायच्या आधीच आई पप्पाला सांगतो की तो फेल झालाय, मग आपले मार्क सांगतो 75, मम्मी पप्पा खुश, बरोबर आहे ना. आणि 100 वाले सांगायचेच नाहीत घरी, सिंपल आहे का नाही. तर त्यामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट कंपेअर करतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये जो परफेक्ट आहे त्याच्यासोबत कंपॅरिझन करायला पाहिजे. बघा बरं, हे सर्वांना खूप लॉंग टर्म उपयोगी आहे का? हे काय म्हणलं मी परत एकदा, वाक्य आपलं फिजिक्सचं वाक्य आहे का लाईफचं वाक्य आहे? बघा बरं, एखाद्या गोष्टीमध्ये कंपेअर करायचं झालं तर त्या गोष्टीमध्ये कोण भारी आहे त्याच्यासोबत कंपेअर करायला पाहिजे ना, राईट. तर मग त्याच पद्धतीने आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची इमिसिव्हिटी चेक करायची की बाबा ही ऑब्जेक्ट बरोबर इमिट करायला का नाही पॉवर. तर आपण कोणासोबत कंपेअर करणार? कोणाची चांगली आहे इमिसिव्ह पॉवर? इमिसिव्ह पॉवर कोणाची चांगली आहे? इमिसिव्ह पॉवर परफेक्टली ब्लॅक बॉडीची ग्रेटर असते अदर बॉडीज पेक्षा. सो वी विल टेक द रेशो ऑफ इमिसिव्ह power of that object upon emissive power of perfectly black body, आणि याला म्हणणार कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी सुद्धा म्हणतात. याला कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये 2-4 ज्या छोट्या छोट्या टर्म आहेत बघा, कोइफिशियंट ऑफ ऑब्झर्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, आणि हे एक वेगळं आहे कोइफिशियंट ऑफ इमिशन. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका देऊ. एकदम छोटे छोटे टर्म आहेत. एखादी सिंपल फॉर्म्युला असते याच्यावरती, म्हणजे फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल असते, राईट. मग पहिल्यांदा इमिसिव्ह पॉवर म्हणजे क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी, राईट, इमिटेड पर युनिट एरिया आहे, पर युनिट टाइम आहे. अँड दिस विल बी डिपेंड अपॉन 3 थिंग्स. कोणतं? फर्स्ट आहे टेम्परेचर, सेकंड आहे नेचर ऑफ दॅट बॉडी, अँड थर्ड आहे नेचर ऑफ सराउंडिंग. आणि मग परफेक्टली ब्लॅक बॉडीची जास्त असल्यामुळे आपण इमिसिव्ह पॉवर किंवा इमिसिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन हे डिफाइन केलंय. कसं डिफाइन केलं? इट इज अ रेशो ऑफ इमिशन ऑफ ऑब्जेक्ट अपॉन इमिशन ऑफ ब्लॅक बॉडी. लक्षात आलं का? क्लिअर आहे का? बघा बरं, हे क्लिअर आहे का? यस. तर त्याच्यासारखाच अजून एक कन्सेप्ट आहे ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर बघा, ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर म्हणजे काय? जसं इमिसिव्ह पॉवर पाहिलं आपण, तसंच आहे ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. ते म्हणजे काय असतं बघा, ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर म्हणजे टोटल हीट ऍब्सॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाइम, त्याला ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर म्हणतात. ही आहे इमिसिव्ह पॉवर, याला म्हणायचं ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. सो इथेपर्यंत तुमचा हा जो चॅप्टरचा पार्ट आहे रॅडिएशन वाला, जो थेरॅटिकल चॅप्टर दिला होता केटीजी मध्ये रॅडिएशन वाला पार्ट, तो एवढाच पार्ट आहे. इथे हा पार्ट संपलेला आहे. याच्यावरती आपण प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये याच्यावरती प्रॉब्लेम पाहूया. सो केटीजी मधला जो तुमचा 12च्या टेक्स्टबुक मध्ये जेवढं आहे ते इथे संपलेलं आहे. उद्या चॅप्टर रिव्हिजन करून प्रॉब्लेम अजून याच्यावरती पाहणार आहोत. ठीक आहे. सो आता हे